रामकृष्ण हरी जय मल्हार. आपल्या भंडारगडाच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. बाबाजींनी सांगितलं की तुम्हाला यावं लागणार आहे. काल परळीचा दौरा होता. जास्त जर प्रवास केला तर शरीर माझं पुन्हा थकून जातं. पोटात या उपोषणामुळं आग होती. आवाज आहे ना वाढ तू तर काय करायचं वाढ काय वाढायचं जे होईल ते होईल. यांच्या मनाप्रमाणेच होऊन दिलं मी म्हणूनच आरक्षण मिळालंय. हे जर म्हणले मुंबई सोडायची नाही तर मी म्हणतो नाही सोडायची. हे म्हणले सोडायची तर सोडायची. गरिबाचं जी इच्छा असेल ती पूर्ण करण्याचं काम मी करतो. त्यांच्या पुढे जात नाही. मोठाल्याचं काय खरं नसतंय राजकारणाचं. हे वाला तेव गेलाय परडा की पुन्हा आपल्याकडे येत बी नाही आणि निवडून आल्यावर येत नाही. आपली लढाई आपल्याला गरिबाला लढावं लागती. गरिबाच्याच इच्छाप्रमाणे आपण काम करायचं. कधी पण दिलीप बाबाजी आले आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला यावं लागतं. आज बाबाजींचाही कीर्तन होतं. चांगला योग आला आज आमचा. सगळ्या भक्तांचा आशीर्वाद घेता आला. महाराज येऊन बसले घरी. एक मागचं बोलायचं बंद करा पालती म्हणून म्हणलं आता आपलं काय आज जाणं होत नाही. रात्रीच सांगितलं की बरं झालं होतं येईन बुवा नाही तर काय नाही. बाबा सकाळी चिटकले घरी येऊन मी फुल लोड मध्ये आलो. मी दार उघडून बघितलं तर बाबा पुढे बसले. बरं गाडी नाही जायला कारण कालच पोरं म्हणले होते उद्या पुढे जायचंय का. म्हणलं नाही कारण शनिवार रविवार ह्यो आंतरवालीत लोकांसाठी दिलेला असतो. राज्यातले लोक मग तिथे येऊन समस्या सांगतात आणि मी सोडवण्याचं काम करतो. आणि तुम्हालाही सांगतो तुमच्या आयुष्यात काही जर अडचणी असल्या तर सांगत चला. माझ्याकडून होतील नाही झाले तरी चालते. माझं दुःख मी तुमच्या कानावरती टाकतो. तुमचंही दुःख माझ्या कानावरती टाकत चला. मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करायचा प्रयत्न करेन. नाही झालं तर चालन पण तुमच्यासाठी प्रयत्न तरी करेन. म्हणून आंतरवालीत तो शनिवार रविवार दिलेला असतो. आता लोक येतात रविवारी तिथं. पोरांनी सांगितलं काल दौरा झाला की उद्या पुढे जायचंय का. म्हणलं नाही जायचं. मग ते म्हणले आम्ही जातो अक्कलकोटला दर्शनाला. म्हणलं जा. आणि अख्खेच पोरं तिकडे गेले. बाबा येऊन बसले गाडीत नाही यायला. मग चालता चालता फोन केले पटापटा की सरपंचाला त्यांना सांगितलं तुम्ही लवकर या. एक का होणार गाडी घेऊन या पण आपल्याला जायचं. इथल्या खंडोबाच्या आशीर्वादानं आम्ही इथपर्यंत आलो. खंडोबाचा आशीर्वाद म्हणल्याच्या नंतर कोणालाच काय होणार नाही. तुम्हाला काय होणार आहे तेव्हा. मी तर रात्रंदिवस 24 घंटे समाजाची सेवा करतोय. तुमचा काय इथला प्रश्न असेल तुम्ही मला खाजगीत सांगा. मला काय ते कळालं नाही तुम्ही काय म्हणलात ते. काय विषय होता पाण्याचा आहे का रस्त्याचा आहे. सगळ्या गावकऱ्यांना बोलून गावच्या हिशोबाचा काही प्रश्न असेल तर सगळ्या गावाला मी कधीही कोणाला विनंती करत नाही पण गावाला विनंती करीन की पाण्याची व्यवस्था होऊ द्या म्हणून. किंवा रस्त्याची काही अडचण असेल तर ती बी सरकार दरबारी हे का कोणत्या विभागामार्फत येत आहे त्याचंही करून मी तुम्हाला त्या रस्त्याचं सुद्धा कुठल्या मंत्र्याच्या हाताने करता येतं का खासदाराच्या का आमदाराच्या करता येतं ती मी जबाबदारी घेईन. तुमच्या इथल्या ते मला अगोदर समजून सांगावं लागेल की इथे इथं असा असा गोंधळ आहे. कोण आड आहे तो आड येणार तर मला जमत बरं का. टेन्शन घेऊन मला आड येणारच लागत आहेत. आड्या आलेल्याला नीट करायची ताकद आपल्यात आहे. मग ते कसला जागीरदार असो त्याला जमतात काढतो नाही तर मग त्याला पाडून टाकीतो. आपल्याकडे तसंच असतं. नाही ऐकलं का पाळा. आणि तुम्ही तसे सावध राहत जा. लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण जर करायचं असलं ना आपली गरिबाची एकजूट लागते तेव्हा श्रीमंत लोक आपलं काम करतात नाही तर करत नाही. पिढ्यांना पार आपल्याला त्याच्याकडे नोकर ठेवल्यासारखं ठेवते. राजकारणाच्या नादी जास्त लागायचं नाही. आपले लेकरा बाळ मोठे करायचे बघायचे. लेकी बाळे मोठे करायचे बघायचे. कोणी कोणाचं नाही आहे युगात. नेत्याचा पोरग नेता किती मोठा करा ते कधी तुमच्या मदतीला नाही येणार. मी काल सांगितलं एका जागेवरती. काल मी सप्ताहासाठी गेलो होतो बाबा. मी तिथं सांगितलं की एक जुनी म्हण आहे. जर आपण कधी आजारी पडलो आपल्याला काय दुःख असेल तर आपल्या तोंडावरून आणि पाठीवरून हात फिरायला आपलं लेख
पोरगा किंवा पोरगीची ती कोणता नेता कधी आपल्या तोंडून हात फिरायला येत नाही. म्हणून आपले लेकरं बाळ मोठं करायचं आपण बघायचं आणि त्याच्यासाठी मी रात्रंदिवस लढतोय. समाजाच्या लेकराच्या कल्याणासाठी मी रात्रंदिवस लढतो. समाजाचे लेकरं मोठे झाले पाहिजेत, ते अधिकारी झाले पाहिजेत. आपलं एक जर कुटुंबात नोकरीला लागलं तर आपल्या 4 ते 5 पिढ्या सुधारतात. मग आपण जर रात्रंदिवस कष्ट करतो, पोराला पोरीला शिकवतो, ते नोकरीलाच नाही लागलं तर उस तोडायची वेळ आपल्यावरती नेत्यावरती नाही येत. म्हणून आपण हुशार झालं पाहिजे. किती दिवस त्या नेत्याच्याच मागं पळायचं? तुमचे लेकर बाळ कधी मोठे करायचे तुम्हाला? शेवटी कोणी कोणाच नसतं, ती जुनी मनच आहे. म्हातारपणाला आदराची काठी आपलं पोरग असतं, दुसरं कोणी नाही. त्याच्यासाठी आपले लेकर बाळ मोठं करायचं काम करा. मी 24 तास 2 वर्ष झाले सारखं या समाजाचे लेकर मोठं करण्यासाठी लढतो. मग जर मी तुमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी झटतोय आणि तुम्ही झटताय नेता मोठा करायला, म्हणजे बरी हुंबल झाली घ्या. म्हणजे मी लढतोय तुमची लेक बाळ सुखी झाली पाहिजे, तुमचं पोरग सुखी झालं पाहिजे, त्याला आरक्षण मिळालं पाहिजे, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला नोकरी मिळाली पाहिजे, तुम्हाला योजना मिळाल्या पाहिजे. आणि तुम्ही पळतात नेत्याचं पोरग मोठ्या गाडीत बसलं पाहिजे, मंत्री झालं पाहिजे आणि तुमच्या जाऊन उसळ तोडायला. आपला विचार कोण करणार आहे बाबा? ते मोठे होते एका दिवसात. आपण मत देणार, तो लगेच मोठा होणार. आपल्या मतावर तो मोठा होणार. तो कधी विचारायला आलाय का तुमच्या पोराची फीस भरायची राहिली का? तुमच्या पोरीची फीस भरली का नाही भरली? तुम्ही दवाखान्यात गेला, डॉक्टरांनी बिल कमी केलं का नाही केलं? का मी भरू? असं इथं बसलेला कोणाचं मन लागे खाना आता नाही. आणि करता का मतदान मग त्यांनाच? आपण कधीतरी हुशार झालं पाहिजे हो. आपल्या भूमिकेमुळं या लोकांचं साधलंय. पिढ्याना पार यांनी आपल्याला पॉम्पलेट चिटका ठेवलंय. लाडक्या बहिणीला पैसे देते, निवडून येते, लाडक्या बहिणीकडे घेणच नाही देत. लाडक्या बहिणीला पैसे आले का आता? अशा नाही आले का? नाही नाही आले का? कशाला मतदान करताना तुमच्याकडे वाटत हे काय? कोणाला नीट हे सुखानं जगू देत नाही, नुसते नादी लावते. 1500 रुपये जर आपण घेतले, 4000 रुपये जर आपण घेतले, आपल्या लेकरा बाळाच्या पिढीला पुरतील का? त्याला असं सांगा ना, नोकरीला लावतो का? पोरग पोरगी नोकरीला लावते तर आमच्या आयुष्याला होईल. 1500 रुपये बाजाराला जाऊस तरच उडत येत, जाऊस तरच माघारी येऊस तर नाही. दाजीच्या हातात जर पडले ना मग त्या गावातच उडत येत. गावाच्या बाहेर दाजी पैसे जाऊन देत नाही देऊ. लाडक्या बहिणीच्या दाजीने एक काम करायला पाहिजे आणि करणारच आहे देव. लाडक्या बहिणीला तू आता 1500 दिले ना, दाजीचं कर्ज माफ कवा करायचं? दाजीने एकदा सगळं दांडकं काढलं पाहिजे. आणि दाजीने एकदा दांडकं काढलं ना, मग सरकारला कळलं लाडकी बहीण बरी दाजीला व्याकारी. दाजी मागं लागणारच आहे, मी लावणारच आहे दाजीला एक दिवस मागं. आपली कर्जमाफीच व्हायना ना. आणि त्यांची कर्ज देती, त्यांची कर्जमाफी पण होती. आपलं कर्ज माफ नाही, मालाला भाव नाही. आपण फक्त राबायचं, रात पाठ करून आपण कष्ट करायचे. साप बघायचा नाही, ऊन बघायचं नाही, थंडी बघायची नाही, पाऊस बघायचा नाही. राबायचं आणि स्वप्न बघायचं. माझ्या वाट्याला आलेलं कष्ट माझ्या लेकरा बाळाच्या येऊ नये हे स्वप्न प्रत्येक मायबाप बघतो. पण जर 1% पोरग किंवा पोरगी उठले, त्याची नोकरी जाती, आयुष्याचं वाटलं. आता पुढच्या काळात आपण राहिलेलं आरक्षण तर मिळवणार आहेत, काहींना मिळालंय सुद्धा. लेकरं बाळ शिकून मोठे करा, कोणी कोणाचं नाही हे लक्षात ठेवा. आपली पिढी सुधारली तरच खरा आनंद आहे. नेत्याची पिढी सुधारून आपल्याला काही आनंद नाही. एखादा आमदार मंत्री भले मोठी गाडी घेऊन आला, त्याच्या गाडीकडे बघून हसून आपलं पोट भरणार आहे का? आपल्या आयुष्याकडे जाणार आहे का? आपली लेख किंवा आपलं पोरग त्या गाडीत कवा बसेल हे स्वप्न इथून पुढे गरिबांनी बघायचं. कष्ट करायचं रात्रंदिवस आपण. आणि आपल्या पोरांना बी सांगतो, कष्ट करायचं शिका. आपले पोरं सगळ्यात जास्त पारावर गावात चौकात बसत असतील तर मराठी. सगळ्यात जास्त पोरं चौकात बसणारी आहे. 10वी 12वी शिकत आहे. 20 रुपयाचं ते बेल्ट आणतं, चष्मा कडून काय आणि नुसतं गावात हिंडत. आणि आई बापा शेतात. तुम्हाला रोग आला का शेतात जाऊन काम करायला? बापा संग नाही सांगत. आपण काम नाही करायचं का? किती शिकलेला पोरगा असलं तरी नोकरी लागूच तर त्यांनी आई बापा संग शेतात काम करायला गेलं पाहिजे. गावात हिंडलं किंवा एखाद्या पारावर
किंवा एखाद्या चौकात जर आपण उठलो तर एखादा वाईट नाद लागतो आपल्याला व्यसनाचा. आज या सप्ताहाच्या निमित्तानं 2-3 गोष्टी सांगतो तेवढ्या करायच्या. पहिली गोष्ट, आपल्या पोरांनी पहिल्या दारू प्यायच्या बंद करायच्या. दारूमुळं आपल्या संसाराचं वाटोळ होत आहे. आपल्या पाहुणे रावळे आपल्याला हसतेत. सकाळी गेलेला बाप संध्याकाळी कसा घरी येईल हे आपले लेकर आणि बायको आई बाप टेन्शन मध्ये असतात घरी. त्यामुळं दारू प्यायच्या बंद करा. हे हाणायचं धरून दांड काय पिऊन आलं की मला नीटच करायचं, सोडायचंच नाही मावशी इथून पुढं. तुम्हाला काय करायचं, मी आहे तुमच्या माग. आणि सगळ्या मावशी होतो मला सांगतो, हे जर दारू पेले ना यांच्या भाकरी बंद करा. मी भाऊ म्हणून तुमच्या माग उभा, याला भाकरच द्यायची नाही, बंद करून टाकायचं. तुमच्याकडे पेत का कोणी? आणि इतके जण विचारलं तुम्ही काय हा म्हणता मावशी हो पेले का फक्त अंतरवाली निरोप द्या तुम्ही, ही पेतो मी असं नीट करतो यांना तिकडे गोदावरीत घेऊन. दारू पासून लांब जा. समाजाचं वाटोळ व्हायला लागलंय, जरा लाजा वाटू द्या तुम्हाला. इकडे शेतीत उत्पन्न व्हाय नाही, नोकऱ्या नाहीत, शिक्षणात आपल्याला फीस द्यायला नाहीत, त्याच्यात आपण दारू पैसे घालतो आणि कर्जबाजारी होतो, आत्महत्या करावं लागतं. व्यसनापासून सगळ्यांनी लांब जायचं, दारू कुणीही प्यायची नाही. दुसरं काम, एकामेकाच्या बांध फोडायचे बंद करायचे. काम ना तर बांध टोकरी, काय टोकरी जरी बांध एकामेकाची 2 फुटाचा बांध, त्याच्यासाठी 5 पिढ्या झाल्यात आपण एकमेकाला बोलवणार. आपली ताकद चाकून आपल्या विरोधात वयाला घालायचं नाही, आपलं रक्त आपण कधीच सांडायचं नाही. कोणाला रस्ता नसेल तर मोकळा मनात जा माझ्या वावरात. बांध फोडायचे बंद करून टाकायचे. त्याच्या केस जर असल्या तर उद्या कोर्टात जाऊन मिटून घ्यायचे. 2 वर्ष झालेत मराठी आता भांडणं करत नाही, पोलीस स्टेशनला मराठ्याचं भांडणच नाही. हे आपल्याला करावंच लागणार आहे. आपल्याला बदल केल्याशिवाय पिढ्या सुधारणारच नाहीये. जुना काय वाद असं सोडून द्या, 4 पावलं मागासारखा काय फरक पडत नाही. मला किती कशा देतात तरी मी समाजासाठी लढतो. देतात का नाही? मला तर कोण घोडे लावी दे, मी दिले घोडे लावी दो. आपल्याला कचका अवघडे आपल्याकडं, आपल्या कोणाच्या डायरेक्ट शेण आहेत अशा शे आहेत आपल्याजवळ. आणि तुम्हाला जर वाईट वाटत असलं माय मावले हो मी कमी शिव्या देतो तर मला एक उत्तर द्या तुम्ही. मी उद्या सकाळी यांना घोडे लावायचं बंद करतो. पण माझ्या प्रश्नात इथं बसलेल्या सगळ्या माणसांनी उत्तर द्यायचं. तुमचे आई बाप घरात बसलेले आणि तुमचं पोरग दारात बसलंय. घरात बसलेल्या आई बापाला दारात येऊन कोणीतरी वाईट बोलतोय, अपमान करतोय किंवा शिव्या देतोय तर दारात बसलेलं तुमचं पोरग गप बसन का? आणि ते जर गप बसत असलं ते मराठीच्या पोटच नाही. आपल्या आई बापाला शिव्या दिल्यावर पोरग गप बसू शकत नाही, तसं 6 कोटी मराठ्यांना मी माय बाप मानलंय. आणि माझ्या समाजाला कोणी आरक्षण दिलं नाही, वाईट बोलला, अपमान केला तर म्हणून यांना मी कचाकच घोडे लावतो. काय चूक करतोय? माझ्या समाजाचं वाटोळं करण्याचा यांना कुणालाही अधिकार नाही. मला काय पिसळ कुत्र चावलं नाही. समाजाचा अपमान मी सहन करू शकत नाही. माझ्या लेकरा बाळांच्या मराठ्यांच्या वेदना खूप वाईट आहेत. एकतर आम्हाला शेत्या पिकत नाहीत, तिकडं मालाला भाव नाही, इकडं नोकऱ्या नाहीत, शिक्षण महाग झालेत, आम्ही शिक्षण नाही करू शकत. इथं बसलेले सगळेजण घरी गेल्यावर आपण आपल्या पोरीला पोराला विचारा आरक्षणाची काय किंमत आहे. मी का झटतोय? समाजाला पिढ्यांना पारच द्यायचं, तात्पुरता आनंद द्यायचा नाही. आणि आपण एक खोट्या प्रतिष्ठेत जगायचं बंद करा. बांधा फेदाचे भांडणं बंद करायचे, ते मिटून घ्यायचं. आपल्याला खोट्या प्रतिष्ठेत आपल्याला जगायला शिकेल. एखादा पोट्ट किंवा एखादा माणूस जर रोडला बसलेला असला, त्याला जर एखादा आपल्यावर जाणारा म्हणला काय चाललं पाटील म्हणला गेली 150 कप चहा सांगितला, घेणं नाही देणं नाही, फुकटच्या प्रतिष्ठा, खोटी प्रतिष्ठा आपल्याला शिकवली आणि लेकराचा वाटोळा आपल्या झाला. त्यामुळे आपण आपल्या बुद्धीनं जगायचं, कष्ट करायचे, काही काम करायचं. 500 रुपये व्हायला पोरांनी घरी कमवून आणि जायचे संध्याकाळी. त्याच्याशिवाय आपण सुधारणार नाही. पोर आपल्या व्यवसायाकडे गेले पाहिजे. चिकाटीनं व्यवसाय करायचा. टाकला की दुसऱ्या वर्षी लगेच बंद, असं अजिबात करायचं नाही. मारवडी कधी कोणाच्या लग्नाला आल्या तुम्ही बघितला का? बघितलंय का नाही एखाद्यानी? नाही. तुम्ही उसाळत होता कोणकडे बी उधाळा. कोणाचं लग्न असलं मला बोले, तुला काय बोलले तो काय लग्न राहणार आहे ते नुसते वाफडत येत कोणकडे काम धामाची. लोकांनी आपण आपले व्यवसाय डेव्हलप केले. आपण आपली नोकरी सोडून कुठं जात नाही. आपल्याला नुसतं पाटील म्हणलं की निघालात प्रचाराला. तो याशिवाय मी निवडून येत नाही म्हणलं की 2-4 जण हल्लेच. फुकट प्रतिष्ठा.
फुकट मोठे पण देतात आपल्याला. आपण इथून पुढे कोणासाठी वाद करायचे नाहीत. आपला समाज आणि समाजाचे लेकर कसे पुढे नेता येतील याच्यासाठी मी 2 वर्षापासून झटतोय. आतापर्यंत 3 कोटीपेक्षा जास्त मराठ्यांना आरक्षण मिळाले आतापर्यंत. रोज अंतरावली समाजाचे लेकर आहेत. रोज कुणी पोरगी MBBS झाली, कुणी इंजिनियर झाली, कुणाचं पोरग पोलीस मध्ये गेलं, कोणाचं तहसील मध्ये गेलं. आपल्या नांदेडला एक IPS अधिकारी झाला आपला पहिला आरक्षणातून. सगळे पोर आता हळूहळू प्रत्येक क्षेत्रात चालले. काल परवा आपले 15,000 शिक्षक बाहेर काढले होते. ACBCचा ऑप्शनच त्यांना ओपन करून दिला नव्हता. सरकारला फोन करून सांगितलं तुम्हाला गोडीच सांगतो म्हणलं माझे 15,000 मराठ्यांचे शिक्षक ACBCचे ऑप्शन नसल्यामुळे बाहेर नाही पडले पाहिजे. नसता दुसऱ्या दिवशी इतके घोडे लावीन की तुम्हाला पुरा बघता सुद्धा येणार. त्यांनी सांगितलं या 2-3 दिवसात आम्ही बैठक घेतो आणि ACBCचं ऑप्शन ओपन करून देतो. म्हणजे हे समाजासाठी ज्यावेळेस मी जितका जळतोय तुम्ही सुद्धा तितकेच एकजूट असले पाहिजे. तुम्ही फक्त एकजूट राहा. बाकीचं काम माझ्याकडे. मराठीवर कोण अन्याय करतं त्याला नीट करतो. आपण बी सावध भूमिकेत असलं पाहिजेत कधी पण. आपल्याला नुसतं लोकांचं उद करून आपले लेकर बाळ उसत पाठवायचे नाहीयेत आपल्याला. आणि आपल्यावरती खूप वाईट वेळ आल्या. नोकऱ्यातला सगळ्या क्षेत्रातला टक्का आपला कमी झाला. शिक्षणातला टक्का सगळा आपला कमी झाला. प्रत्येक क्षेत्रात आपण कमी व्हायला लागलो. याचा कधीतरी विचार करावा लागणार आहे आपल्याला. तुम्ही आता तुमच्याकडे जर 5 एकर जमीन असली तर त्या जमिनीचा विचार करून बघा तुम्ही. तिला 50 वर्षांना गुन्हा. 50 वर्षांना किती लेकर होणार आहेत? 10 आणि तुमच्याकडे 5 एकर जमीन आहे. 20-20 गुंठ्यावर आले ते लेकर. 20-20 गुंठ्यावर. पुढचा विचार आपल्याला आत्तापासून करावा लागणार आहे. म्हणून काही नोकरीत गेले पाहिजेत, काही व्यवसायात गेले पाहिजेत. सगळ्या क्षेत्रात आपल्याला आता पसरावं लागणार आहे. नुसताच उठला की पळाला, उठला की पळाला असं गाफीलपणे वागून चालणार नाही. पिढ्याना पिढ्या बरबाद होतील. राजकारणाचं येड डोक्यातून थोडं बाजूला काढा. 15 दिवस करा, मी नाही म्हणत नाही. ते 15 दिवस आता करावंच लागणार आहे. कोणाला तरी पाडावं लागणार आहे, कोणाला तरी आणावं लागणार आहे. पण ते ताबडतोब सोडून द्यायचं लगेच 15 दिवसांनी. 5 वर्ष आपल्या लेकरा बाळाचंच आपल्याला सुखाकडे त्याला न्यायचं बघायचं. 12ही महिने राजकारणाचं हे ठेवायचं नाही. 15 दिवस तेवढं कोणाचं तरी करायचं म्हणून करायचं तर 15 दिवस करायचं, विषय सोडून द्यायचा. कारण त्यांचं काहीतरी शिका. भाजपची शिवसेने संघ, शिवसेनेचे राष्ट्रवादी संघ, राष्ट्रवादीची बेसराना संघ, कोणाची कोणासंघ युती मेळच लागाना ना. म्हणजे ते रात्रीतून एक होते निवडून येण्यासाठी. आणि तुम्ही तुमच्या लेकरासाठी एक होऊ शकत नाहीत का? सगळ्या पक्षातले मराठी तुमच्या लेकरा बाळासाठी तुम्ही एक राहा. मला आज खूप आनंद वाटला की मी भंडारगडावरती आलो. तुमचंही सगळ्यांचं दर्शन झालं. शेवटी जाताना फक्त एवढीच एक मागणी करत, कोणत्याही पक्षाचं काम करा माय बापू, पण लेकर बाळा उघड्यावर पडतील असं कोणी वागू नका. एकजुटीनं जाती कोण उभा राहत जा. हाक मारली की ताबडतोब सगळे कामं सोडून मराठीने एकजूट दाखवी जायची. जशी मुंबईला दाखवली होती तशी. मुंबईत कसं दाखवलं होतं? कोणाचा गाडा कुंकड पळत होता, मेळ सुद्धा नव्हता. मला पहिल्यांदा कळलं ते बॅरिकेड रोडला पोलिसाला लावायचे पळत म्हणून. ते पोलीस माझ्याकडे यायचा, तिथला अधिकारी ती म्हणायचं हे भाग्या. म्हणून कोण भाग्या? मला हिंदी येत नसायची. त्याला हिंदी शिवाय मेळ लागा ना. थांब टेक ना, तुला जमत ना. हे गबाळ संभळत नाही अवघड आहे. मुंबईत मी कसं संभळत मला माहिती आहे. कोणाच्या गाड्या कुंकड पळत होत्या, कुंकड काय अवघड्या करीत होते. एक जण तर डांबरीवर फेसच कमी व्हायना त्याचा. मी सरकारला सांगितलं होतं मराठ्याच्या नादी लागू नका, नाही आरक्षण द्या. मराठी एवढे सोपे नाहीत. तुम्ही फक्त हाक मारली, काम धंदे सोडून आपल्या लेकरा बाळासाठी आंदोलन करायची वेळ आली तर ताबडतोब एक येत जा. आपण मराठ्याची कधीच हार होऊ देणार नाही. मग नंतर राजकारण करी जायचं, पण आधीच जा. 19 तारखेला सुद्धा आंतरवालीला शिवजयंती आहे. सगळ्यांनी आंतरवालीला शिवजयंती लिहा. आपल्या छत्रपती शिवरायांच्या पायावरती सूर्य उगता क्षणी फूल पडलंच पाहिजे अशी एक नवीन आपण संकल्पना राबविली पाहिजे. म्हणून सूर्य उगताच आपण सगळेजण 19ला या. पुन्हा एकदा या भंडारगडाच्या सप्ताहाच्या निमित्तानं बाबा तुम्हाला दोघालाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या सगळ्या मायबाप बांधवांनाही खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.